जोडायचं की लोकांना त्या उमेदवाराबद्दल माहिती मिळाली पाहिजे. जसं बँकेत गेल्यावर KYC असते तसं ॲफिडेव्हिटचं आहे. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की त्यांना ते काय कॉलम आहे, गुन्हे दाखल किती आहे किंवा काय त्याची प्रॉपर्टी आहे, याची सगळी माहिती त्यात नमूद करणं. आता हे नोटरीचं काम आहे. त्याने कुठं सह्या केल्या किंवा केल्या नाही हे बघणं. नोटरीने साक्षांकित केलं त्या अर्थी त्याने लिगली त्यांच्या बरोबर असेल असं गृहीत धरून आमच्या आरोननी कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळं आरोनच्या लेवलला याच्यात काही चुकी दिसत नाही. आणि ह्या ॲफिडेव्हिटवर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपण दररोज पब्लिश केलेले आहेत, वेबसाईटवर टाकलेले आहेत. आणि आत्ता मुद्दा काढला तर याच्यावर जर जायचं असलं तर इलेक्शन नंतर याच्यावर इलेक्शन पिटिशन ज्याला करायचं तो करायला मोकळा आहे. सर, एक छोटासा प्रश्न आहे की मतदान केंद्रामध्ये जे पार्टीचे जे प्रतिनिधी बसतात त्यांचे मतदान केंद्रामध्ये, तर ती एक काहीतरी कलरचं एक रुमाल किंवा पिशवी घेऊन येतात, म्हणजे तो इंडिकेट करतो त्या पक्षाच्या निशाणीला वगैरे. तर असं काही अशांवर काही रोक करणार आहे तुम्ही काय? नाही, आपण हे जे काय पार्टी पक्षाचे कलर जे काय आम्हाला संभाव्य वाटले ते आपण काउंटिंग हॉलमधनं पण काढलेले आहे. आमचं जे पण मटेरियल प्रिंट झालेलं आहे त्याच्यातून पण काढलेलं आहे. आणि उमेदवाराचे जे मतदान प्रतिनिधी येतील त्यांच्याकडे असे काही बाब आढळले तर त्यांना रिक्वेस्ट करण्यात येईल की हे असं काही करू नका, बाहेर जा. एकदा वॉर्निंग देऊन ऐकलं नाही त्यांना मतदान केंद्रातून बाहेर काढलं जाईल. हिंदी ना